हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही कशा आहात? मला माहिती आहे तुम्ही ठीकच असणार. मी पण खूप छान आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आज शनिवार होता, त्यामुळे आज आम्ही शाळेतून लवकर आलोत आणि पप्पांनी अचानक प्लॅन बनवला की अक्कलकोटला जायचं. त्यामुळे आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला आणि तिथून पुढं पण कुठेतरी जायचं आहे. मला तेवढं काही माहीत नाही. आणि फ्रेंड्स, सोमला ताप आलेली आहे, त्याची तब्येत ठीक नाही आहे. मग तरी तो म्हणतो मी गोळ्या खाईल, औषध खाईल, पण प्लॅन कॅन्सल करायचा नाही, जायचं. मग उद्या संडे पण आहे त्यामुळे, आणि एकतर पप्पांची ड्युटी पण होणार आहे आणि आमचं फिरणं पण. तर खूप एन्जॉय करणार आहोत. जायचं की नको? हो, तब्येत खराब आहे तरी हो जायचं म्हणे. तर बघूयात, मी तुम्हाला सगळं दाखवते. आता वाजलेलं आहे 1 आणि आम्हाला जायचं आहे 5 वाजता, घरातून निघायचं आहे. तर अजून 4 तास टाईम आहे. मी तुम्हाला सगळी माहिती तिथे गेल्यावर सांगेलच. तोपर्यंत बाय फ्रेंड्स. आता आपण आहोत बस स्टँडमध्ये आणि पप्पा बाहेर गेलेत, थोडा टाईम आहे, त्यामुळे आपण करणार आहोत श्री गणेशाचं दर्शन. तर श्री गणेशापासून चालू करूयात. चला, थोड्या वेळाने गाडी निघणारच आहे, तुम्हाला मी पूर्ण मंदिर दाखवते. हा आहे आजचा भाग. चला तर आज जाऊयात. हा एक मूषक म्हणजे मंदिर किती छान आहे, तुम्ही बघू शकता. सामान आहे. किती छान मंदिर आहे बघा, तुम्ही बघू शकता. इथे वेगवेगळ्या गणपतींचे फोटो पण लावलेले आहेत. आणि हा गणेशा, साईडला हनुमान पण आहे, तुम्ही बघू शकता. किती छान गणपती आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, आता आपलं गणेशाचं देवदर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला मग सांगते तसं पप्पा बाहेर गेलेत, अजून पण आलेले नाही आहेत, त्यांना यायला थोडा टाईम लागेल. आणि आधी आम्ही बघू अक्कलकोटला जायचं की तुळजापूरला, तर ते तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगेलच. तर फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत आणि आता गाडीवर बाहेर पडलेली आहे, ती आहे नम्रता. आणि खूप मजा येते कारण की आता चालणार आहे, खूप कंटाळा येणार आहे, माहिती आहे गाडीत बसून, पण तरी खूप एक्साइटेड आहे. आणि बघूयात पहिल्यांदा कुठे जायचं, तुम्हाला बघा सांगते. थोडं माझे मागे मम्मी ते बसलेत, थोडं सोडून बसलाय, खूप वेळावणी करतो. आणि जायचं म्हणून त्याचं सगळं दुखणं पळून गेलं. त्याला अशी ताप आली, ते पण राहिली आणि त्याला उलटी वगैरे येत होतं, ते पण बंद झालं. तर आम्ही निघत आहोत. हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले हम. बघू शकता, हे किती छान झाड आहे आणि किती छान वाटतंय. अंधार आहे त्यामुळे तेवढं काही दिसत नाहीये. चला पुढे जाऊयात. चला, आणि आता मी तुम्हाला दाखवते श्री स्वामी समर्थांची पालखी. आणि हे आहे, इथे राहायला रूम भेटतात. तर आम्ही इथे आलेलो आहोत. सकाळचे 2 वाजलेले आहेत, आम्ही इथं आहोत. आणि आता इथे चपला सोडायला जागा आहे, त्यामुळे आम्ही इथे चपला सोडून आज जाणार आहोत. चला आज जाऊयात. सर्दी झाली मला खूप. हे बघा सगळे किती धिंगा मस्ती करतायत, किती छान मूर्ती आहे.
आज जाऊयात. तुम्ही बघू शकता किती छान आहे, किती मोठं सुद्धा आहे. इथे वेगवेगळे फोटो पण लावलेले आहेत. आणि हे इथे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ आणि खाली सापावर बसलेले पण आहेत. सगळे इकडून इकडं लेकरं उड्या मागतायत. तुम्ही बघू शकता किती छान आहे हे स्वामी समर्थाची मूर्ती. त्याने किती मोठे आहेत. खूप साऱ्या रूमात ते भेटतात, लॉज भेटतात राहायला. आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय हे. चला तर जाऊयात. ही दानपेटी आहे. हे बघा किती छान मूर्ती आहे. खूप छान छान फोटो वगैरे लावलेले आहेत तिथे. हे तुम्ही इथे बघू शकता. खूप गर्दी आहे कारण की संडे आहे, त्यामुळे खूप जास्त भीड होती. पण सकाळी म्हणजे 2 वाजले, त्यामुळे तितकं कोणी उठलेलं पण नव्हतं. आम्ही रात्री 1ला झोपलो आणि 2ला उठलो. 1च घंटा झोप भेटली. आणि तुम्ही बघू शकता इथे देवीचा फोटो पण आहे. आणि किती मोठे, किती छान आहे, किती छान वाटतंय. देवीचा फोटो. फ्रेंड्स, रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. तुम्ही आमचे हाल बघू शकता. आता फ्रेश व्हायचं, नंतर मंदिराकडे जायचंय. मी तिथली सगळी माहिती आणि सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर जरा आपण भेटूयात फ्रेश होऊन. बाय फ्रेंड्स. आम्ही इथंच बसलोय. रूम भेटली नाही अजून. थोडा टाईम लागणार आहे रूम भेटायला. आणि खूप थकलोय. डोकं वगैरे दुखतंय माझं. मला सर्दी झाली, खोकला झाला आहे, खूप त्रास होतात. सगळे परेशान आहेत. पण इथे आल्यावर इतकं छान बघितल्यावर खूप चांगलं वाटतंय. थोडं बेटर फील होत आहे म्हणजे. तर आता अजून फ्रेश व्हायला थोडा टाईम लागणार आहे. तर आता काय करायचं, भेटूया थोड्या वेळाने. फ्रेंड्स, आम्ही फ्रेश झालेले आहोत. आता 3:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला, कारण की खूप गर्दी असणार आहे. आज आहे संडे त्यामुळे. आणि मी थोडा बाहेरचा पण नजारा दाखवते तुम्हाला. तर चला बघूयात. मम्मी ते तिथे थांबलेत, तोपर्यंत चला. तुम्ही बघू शकता इथे स्वामी समर्थाची मोठी मूर्ती आहे. या पोस्टरच्या आतून दिसते. किती छान वाटते. आणि आता तुम्हाला दाखवते सगळ्यात भारी नजारा. फ्रेंड्स, खूप थंडी वाजते. थोडे 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 थेंब पण पडतात. आणि सोम कसा पळतोय ते बघा. खूप मजा करतात. चलते ती स्वामी समर्थाची मूर्ती दाखव. आता दाखवतो मी तुम्हाला स्वामी समर्थाची मूर्ती. मूर्ती मूर्ती किती छान आहे. तुम्ही बघा, पालखी वाटतं. पालखीमध्ये मूर्ती आहे. हां, चला तर आपण तिकडे जाऊयात फ्रेंड्स. तिकडे पण खूप छान आहे. आधी मी तुम्हाला दाखवते आपले शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. हे बघा फ्रेंड्स, किती छान आहे. वाव. तुम्ही इथे आल्यावर इथे नक्की या, नक्की पहा. आणि आता दाखवते मी तुम्हाला. हे घोडा आहे, हे हरिण आहे. किती मोठे मोठे आहेत, किती छोटे छोटे पण आहेत. हे बघू शकता तुम्ही. मोठी मूर्ती. आणि हे इथे छोटे छोटे आहेत. आणि ते छोटी स्वामी समर्थाची मूर्ती आहे बसलेली. इथे गाय आणि वासरू आहे. आणि
सगळ्यात बेस्ट ही किती मोठी मूर्ती आहे ते नक्की तुम्ही इथं आल्यावर पहा. खूप छान आहे इथे, आम्हाला खूप आवडलं. आणि तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. शिवाजी महाराज पण किती छान दिसत आहेत, तुम्ही बघा. वाव, सो नाईस. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे किती मोठी गाय आणि छोटेसे वासरू आहे ते दूध पितानी. किती छान बनवलंय. हे वर बघू शकता लाईट लावलेली, हे बघा. आणि हे बघा, तुम्हाला मी बघा दाखवलेलं हे स्वामी समर्थ हे इथं पण आहेत. इथे पण खूप मोठे आहेत आणि इथे पण खूप मोठे आहेत. फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत दर्शनासाठी आणि इथे आहे छोटेसं दत्ताचं मंदिर. तर ह्याचे पण दर्शन घेऊन झाले. आता आपण जाऊया पुढे आणि तिकडे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायला किती वेळ लागेल काही माहीत नाही, कारण की अंधार पडला आहे ना, त्यामुळे दिसत नाही. त्यामुळे माहीत नाही किती वेळ लागेल आपल्याला दर्शनाला. आता वाजले आहेत 3:40 झालेले आहेत. तर आता कधी दर्शन होईल ह्याची काही गॅरंटी नाही, बघावं लागेल कधी होते. निघालो हळूहळू. तर चला श्री स्वामी समर्थाचं दर्शन करूयात. फ्रेंड्स, हळूहळू दुकानं चालू होत आहेत. स्वामी समर्थाचे छोटे छोटे. फ्रेंड्स, बघू शकता किती आतापासूनच गर्दी झाली आहे. आता तर फक्त 3:40 झाले, अजून खूप बाकी आहे. हळूहळू आज जातोय फिरत फिरत फिरत. फ्रेंड्स, आम्ही इथे 3:30 वाजल्यापासून बसले होतो. आता 5 वाजलेत. आता मंदिर उघडले स्वामी समर्थांचं. आम्ही 1.5 घंटे इथे बसलो. आता आज जातोय. रात्रभर झोप नाही. रात्री 1ला झोपलं, लगेच 2ला उठलो. आवडून सगळं फ्रेश होऊन इथे 1.5 तास बसला. खूप बोर झालं, डोकं दुखतंय. आता आज जाऊन मला सगळं दाखवते. चला. आज जाऊयात आपण. आता आज जातोय. चला पाऊस चला जरा, आरती चालू होत्या, चला जरा. बघू शकता फ्रेंड्स किती छान केलेले. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता झाड किती मोठं आहे. त्याचं बोर्ड पण किती मोठं आहे आणि इथे डेकोरेशन पण किती छान केलेलं आहे. किती छान छान नकली झाडं वगैरे लावलेत, किती छान. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताल की अजून मेन दरवाजा उघडलेला नाही आहे. अजून स्वामी समर्थांचा मेन दरवाजा उघडणं बाकी आहे. त्यामुळे आम्ही इथं बसलेलो आहोत सगळे. थोडा टाईम लागेल. चला, काकड आरती चालू होते आणि तुम्ही बघू शकता हे किती मोठे झाड आहे.
जेव्हा मी लहान होते तेव्हा आलते तेव्हा काहीच नव्हतं इथं असं. खूप छान झालं आहे आता, तुम्ही बघू शकताल. आणि हे झाड पण किती मोठे आहे जे मी तुम्हाला दाखवलं, खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी झालेली आहे. फ्रेंड्स, आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. रात्रभर जागून सुद्धा नीट दर्शन करू दिलं नाही. खूप ढकलाढकली करत होते आणि मधात फोन अलाउड पण नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ नाही केला मधातला. खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे स्वामी समर्थांचे मोठ्या कोठी ते दाखवते तुम्हाला. हे तुम्ही पाहू शकता. किती छान कोट बाहेर जायचं. खूप गर्दी आहे फ्रेंड्स, पाहू शकतात. बाहेर जायचं आता. तू अनंत तुझा सत्य नामरूपे भेटी नित्य तुझा करता दुःख हरता सुख शांती तूच दाता. साकळली कधी कोण तव लीला तव करणी दरबारी आलो आम्ही, दरबारी आलो आम्ही. झोळी भरू दे गुरु आई. तू अनंत तुझा सत्य नामरूपे भेटी नित्य. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छान मूर्त्या आहेत. फ्रेंड्स, आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल की मधात किती गर्दी होती. नीट दर्शन सुद्धा करू देत नव्हते, पण आम्ही दर्शन केलं आहे आणि आता बाहेर आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, आता इथून पुढे जाणार आहोत आता आम्ही तुळजापूरला. तर त्याचा पार्ट 2 त्याच्या आता ते पार्ट 2 मध्ये सांगेलच तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती. आणि आता वाजलेली आहेत 5:52. तर वाटलं नव्हतं की इतक्या लवकर दर्शन होईल, पण झालं. खूप गर्दी पण होती, पण झालं आणि छान झालं. तर मी आता आरती भेटली. तर फ्रेंड्स, काकड आरती भेटली तर नशीबच म्हणावं लागेल. आणि आता आम्ही तुळजापूरला जाणार आहोत. त्याचा आपण ऑनलाईन हे करता, मी दुसऱ्या व्हिडिओ कॉल करून दाखवूया. कोणता घ्यायचा आहे ते बघ म्हणायचं. काय काय